नमस्कार, मी सुरेखाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चकलीची भाजणी आणि चकली. त्यासाठी मी इथे 1 किलो जाड तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा घेतला तरी चालेल, कुठलाही जाड तांदूळ घेतला तरी चालेल. 1 पाव चण्याची डाळ घेतलेली आहे. एक पाव चण्याची डाळ घेतलेली आहे. 1 पाव दलिया घेतलेला आहे, दालिया किंवा भाजकी डाळ. एक पाव मूग डाळ घेतलेली आहे आणि 125 ग्राम उडद डाळ घेतलेली आहे. 1 छोटी वाटी साबुदाणा आणि 1 छोटी वाटी पोहे. साहित्य मी डिटेल्समध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आपण सगळं साहित्य भाजून घेऊ. इथे मी पहिल्यांदा तांदूळ भाजून घेतले. चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे, लाल होऊ द्यायचे नाही. लाल झाले की लगेच चकली काळी पडते. मंद गॅसवर तांदूळ व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. आता इथे चण्याची डाळ भाजून घेते. चण्याची डाळ पण मंद गॅसवर भाजून घ्यायची. डाळ पण इथे भाजून झालेली आहे. मुगाची डाळ भाजून घेते. मुगाची डाळ पण भाजून झालेली आहे. उडीद डाळ भाजून घेते. सगळ्या डाळी आपण इथे मंद गॅसवर भाजून घेणार आहोत. डाळी भाजल्या की खमंग असा वास येतो त्याचा. उडीद डाळ पण भाजून झालेली आहे. इथे आपण दालिया भाजून घेतलेला आहे. तो भाजलेलाच असतो तरी पण त्याला थोडं परतून घ्यायचं. दालिया भाजून झालेला आहे, काढून घेते. ते साबुदाणा भाजून घेते. साबुदाणा छान फुलतो, तो पण कमी मंद गॅसवर भाजून घ्यायचा. पोहे टाकून घेते. पोह्याला जास्त वेळ लागत नाही भाजायला. भाजून झालेला आहे. इथे पोहे आणि साबुदाणा काढून घेते.
सगळं चकलीचं साहित्य थंड करायला ठेवते. थंड झाले की गिरणीवरून दळून आणते. इथे आपण आता चकली बनवायला घेऊ. 1 किलो चकलीची भाजणी, 1 मोठा चम्मच तीळ, 1 चम्मच जिरा, 3-4 काळे मिरे, 3-4 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच जिरा, लाल तिखट 1 चम्मच, 1 छोटा चम्मच हिंग आणि 1 मोठा चम्मच धने. आता आपण मसाला तयार करून घेऊ. सगळंच घेतलेलं साहित्य मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ आणि मसाला तयार करू. इथे मी तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं कढईमध्ये. पाण्याला उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मसाला टाकू. मसाला मी इथे टाकलेला आहे. केलेला मसाला टाकायचा. तीळ टाकायचे. पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. इथे मी पिठाची उकड काढलेली नाही. मी पाणी गरम करून पाण्याला उकळी काढून मी इथे पीठ मळलेलं आहे. पाणी गरम असतं त्याच्यामुळे हात लावायचा नाही. पीठ हाताने मळायचं नाही. लागता लागता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी एकदम टाकायचं नाही. पाणी जेवढं पीठ तेवढंच मी पाणी इथे घेतलेलं होतं. दोन 3 चम्मच इथे मी गरम तेल टाकलं. तेल जास्त टाकायचं नाही, नाहीतर चकली तेलामध्ये विरघळणार. पोहे खायचा चमच्याने 3 चम्मच तेल टाकलेलं आहे मी फक्त 1 किलोला. थंड झालं की पीठ व्यवस्थित हाताने मळून घ्यायचं. पाणी आपण जेवढं 1 बाऊल पीठ होतं ते 1 बाऊल आपण पाणी घेतलेलं आहे. त्याच्यापैकी थोडंसं पाणी इथं राहिलेलं आहे फक्त. जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा आपल्याला कळतेच की पाणी त्याच्यामध्ये किती लागणार. पाणी एकदम टाकायचं नाही. पीठ एकदम घट्ट पण नको आणि पीठ एकदम मऊ पण नको. घट्ट असलं तर चकली तुटणार आणि मऊ पीठ असलं तर चकली सॉफ्ट होणार. पीठ इथे मळून झालेलं आहे. आता आपण चकली करून घेऊ.
आता आपण इथे चकली पाडून घेऊ. बघा चकलीला किती छान काटे आलेले आहेत. आता आपण चकली तळून घेऊ. तेल व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग चकली टाकल्यावर गॅस कमी करायचा, मंद करायचा. मंद गॅसवर चकली रेडी झाली की तेलामध्ये खाली बसेल आणि बुडबुडे पण कमी होणार. बुडबुडे कमी झाले आणि चकली खाली बसली की समजून द्यायचं की चकली तळून रेडी झालेली आहे. बघा चकलीला किती छान कलर आलेला आहे आणि काटे पण छान आले आहेत. बदामी रंगावर तळून घेतलेली आहे मी. आता काढून घेते. बघा चकली किती छान झालेली आहे. तुम्हाला चकली आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.